आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा प्रश्नांची उत्तर घेणार आहोत ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकू शकते किंवा अनेकांचा गैरसमज दूर होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1-2 नाही तर 7 सर्वात मोठे प्रश्न घेणार आहोत. ते म्हणजे शेती मुलाच्या नावावर आहे पण पीक कर्ज आईच्या नावावर आहे किंवा वडिलांच्या नावावर आहे, तर कर्जमाफी मिळणार का? फार्मर आय-डी एका व्यक्तीच्या नावावर आणि कर्ज दुसऱ्याच्या नावावर असेल तर काय होणार? यादीत आईचं नाव दिसत असेल तर पुढे काय करायचं? अशा वेळी सर्वप्रथम बँकेत जायचं की सहकार विभागात? कोणती कागदपत्रे सोबत नेली नाही तर तुमचं काम पुन्हा अडकू शकतं? मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं पुढे काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शासनाचा अधिकृत नियम नेमका काय सांगतो? तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समोर दिसत असलेल्या काळ्या बटनाला दाबून आपल्या कृषी रडार चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. अधिकृत नियम नेमका काय सांगतो? तुमच्या आईच्या नावावर पीक कर्ज आहे, मधल्या काळात शेती तुमच्या नावावर झाली, 7/12 तुमच्या नावावर आलं, फार्मर आय-डी तुमच्या नावाने तयार झाला, पण कर्जमाफीच्या यादीत अजूनही नाव आईचं आडलं किंवा वडिलाचं दिसत आहे. आता काय होणार? कर्जमाफी मिळणार का किंवा संपूर्ण प्रक्रिया अडणार का? शेतकरी बांधवांनो, हा प्रश्न एका गावाचा नाही, हा प्रश्न हजारो कुटुंबियांचा आहे. गेल्या काही दिवसात आमच्याकडे अशा प्रकारचे शेकडो फोन आले, कमेंट आल्या, मेसेज आले. काहींच्या वडिलांच्या नावावर कर्ज तर काहींच्या आईंच्या नावावर कर्ज, जमीन मुलाच्या नावावर आणि फार्मर आय-डी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर. म्हणून आज कोणतीही अफवा नाही तर कोणतेही अंदाज नाही, तर शासनाच्या प्रक्रियेनुसार अशा प्रकरणात शेतकऱ्यांनी काय करावं हे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम असा प्रश्न निर्माण होतो, पूर्वी अनेक शेतकरी कुटुंबात पीक कर्ज हे घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नावावर घेतलं जायचं, उदाहरणार्थ आईच्या नावावर किंवा वडिलाच्या नावावर. मात्र काही वर्षांनी फेरफार झाला, 7/12 बदलला, जमीन मुलाच्या नावावर आली, पण बँकेतील पीक कर्ज जुन्याच नावावर राहिलं. यानंतर शासनाने फार्मर आय-डी म्हणजे ॲग्रिस्टाक प्रक्रिया सुरू केली. फार्मर आय-डी हा बहुतेक वेळा सध्याच्या जमीनधारकाच्या नावाने तयार झाला. आता विचार करा, बँकेत एक नाव, 7/12वर दुसरं नाव, फार्मर आय-डी तिसऱ्याचंच नाव. मग शासनाची प्रणाली पडताळणी करताना प्रश्न निर्माण होऊ शकतो. इथे एक गोष्ट समजून घ्या, अशा परिस्थितीत तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही असा कोणताही अधिकृत नियम सध्या जाहीर झालेला नाही. पण जर कागदपत्रांमध्ये फरक असेल तर संबंधित प्रणालीत पडताळणी होऊ शकते. म्हणूनच योग्य माहिती देणे आणि योग्य कागदपत्रे सादर करणे हे महत्त्वाचे आहे. आता अनेक शेतकरी विचारतात, माझ्या आईच्या नावावर कर्ज आहे, मी फार्मर आय-डी माझ्या नावाने केला, आता बदल करावा का? याचं उत्तर, स्वतःहून कोणीही बदल करू नका, कारण बँकेच्या नोंदी, महसूल विभागाच्या नोंदी आणि फार्मर आय-डी या तिन्ही नोंदीचा संबंध तपासून पुढील प्रक्रिया होते. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अशा परिस्थितीत सर्वात प्रथम कुठे जायचं? याचं उत्तर आहे, ज्या बँकेत तुमचं पीक कर्ज आहे त्या बँकेत, कारण कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शासनाला जी माहिती जाते ती सर्वप्रथम बँकेकडूनच जाते. म्हणून बँकेत जाऊन हे प्रश्न नक्की विचारा, माझं पीक कर्ज कोणत्या नावावर आहे? माझ्या खात्याची माहिती शासनाकडे पाठवली आहे का? माझ्या खात्यावर काही हरकत किंवा त्रुटी दाखवत आहे का? फार्मर आय-डीमुळे काही अडचण येत आहे का? हे प्रश्न विचारल्याशिवाय घरी परतू नका. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, बँकेत जाताना कोणती कागदपत्रे घेऊन जायची? अनेक शेतकरी रिकाम्या हाताने जातात आणि अधिकारी सांगतात कागदपत्रे आणा, म्हणून आधीच तयार राहा आणि हे कागदपत्रे सोबत ठेवा. आधार कार्ड, पीक कर्ज पासबुक, बँक पासबुक, नवीन 7/12, फेरफार उतारा, 8अ उतारा असल्यास, फार्मर आय-डी क्रमांक तयार असेल तर. ही कागदपत्रे दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना संपूर्ण परिस्थिती समजायला सोपी जाते. आता समजा बँकेने सांगितलं आमच्याकडून सर्व माहिती पाठवली आहे, मग पुढे काय? अशा वेळी तुमच्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात संपर्क करा. जर जिल्हा स्तरावर प्रश्न असेल तर उपनिबंधक कार्यालयात लेखी अर्ज द्या. अर्जात स्पष्ट लिहा, पीक अर्ज आईच्या नावावर आहे, जमीन माझ्या नावावर आहे, फार्मर आय-डी माझ्या नावाने आहे. कृपया माझ्या प्रकारची पडताळणी करून मार्गदर्शन करावे. लेखी अर्ज दिल्यास त्यांची नोंद राहते. आता एक उदाहरण पाहूया. समजा रामराव यांच्या आईच्या नावावर 2022मध्ये पीक कर्ज घेतलं, 24मध्ये जमीन मुलाच्या नावावर झाली, 25मध्ये फार्मर आय-डी मुलाच्या नावावर तयार झाला, कर्जमाफीची यादी आली, त्यात आईचं नाव आहे. मुलगा घाबरला, आता पैसे मिळणार नाहीत. पण अशा वेळी निष्कर्ष काढायचा नसतो, कारण प्रत्येक प्रकारची पडताळणी कागदांनुसार केली जाते. म्हणूनच अफवांवर विश्वास ठेवू नका. आता आणखी एक प्रश्न, फार्मर आय-डी बदलाव का? नाही, स्वतःहून कोणतीही माहिती बदलू नका. बँकेच्या सांगण्याशिवाय
किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही नोंद बदलण्याचा प्रयत्न करू नका, कारण चुकीची माहिती दिल्यास पुढे आणखी अडचण निर्माण होऊ शकते. आता काही शेतकरी म्हणतात, आमच्या गावाला सगळ्यांनी पैसे आले, फक्त मलाच नाही आले. याचं कारण नेहमी फार्मर ID असेल असंच नाही. काही वेळा बँक खात्यातील त्रुटी, आधार पडताळणी, कर्ज खात्याची माहिती किंवा इतर तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया थांबू शकते. म्हणून एकाच कारणावर निष्कर्ष काढू नका. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. अशा परिस्थितीत कर्जमाफी मिळणार नाही, याचं उत्तर आजपर्यंत शासनाने असा कोणताही अधिकृत GR किंवा आदेश काढलेला नाही. शेती मुलाच्या नावावर आणि कर्ज आईच्या नावावर असेल तर कर्जमाफी मिळणार नाही. म्हणून कोणत्याही सोशल मीडिया किंवा YouTube, WhatsApp अशा भीती दाखवत असेल तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण अंतिम निर्णय प्रत्येक प्रकारच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच घेतला जातो. आता मयत शेतकऱ्यांचं काय? हा देखील हजारो कुटुंबियांचा प्रश्न आहे. जर पीक कर्ज वडिलांच्या किंवा आईच्या नावावर असेल आणि त्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर वारसांनी सर्वप्रथम वारसा नोंद, फेरफार आणि बँकेतील नोंदी अद्ययावत आहेत का ते तपासून घ्यावं. गरज असल्यास बँक आणि सहकार विभागाकडे लेखी अर्ज करून मार्गदर्शन घ्यावं. कोणत्याही चुका अजिबात घाबरू नका. दुसऱ्याचा फार्मर ID वापरू नका. खोटी कागदपत्रे तयार करू नका. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. माझं काम झालं नाही म्हणजे कर्जमाफी बंद झाली असे निष्कर्ष काढू नका. लक्षात ठेवा, आज राज्यात लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही ठिकाणी फार्मर ID, काही ठिकाणी KYC, काही ठिकाणी बँक पडताळणी, तर काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. म्हणून तुमचं काम थोडं उशिरा झालं याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा होत नाही. आज काय करायचं? जर तुमची परिस्थिती अशी असेल की कर्ज आईच्या किंवा वडिलांच्या नावावर आहे, जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे, फार्मर ID वेगळ्याच नावावर आहे, तर बँकेत जा. सर्व कागदपत्रे तपासा. आवश्यक असल्यास लेखी अर्ज द्या. सहाय्यक निबंधक कार्यालयात संपर्क करा आणि तुमच्या प्रकरणाची अधिकृत पडताळणी करून घ्या. चला 1 मिनिटात संपूर्ण विषय पुन्हा समजून घेऊया. शेती मुलाच्या नावावर आणि कर्ज आईच्या नावावर असल्यास घाबरायचं नाही. शासनाने अशा प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही असा कोणताही अधिकृत आदेश GR काढलेला नाही. बँकेतील नोंदी, 7/12, फार्मर ID आणि कर्ज खात्याची माहिती तपासणं आवश्यक आहे. स्वतःहून कोणतीही माहिती बदलू नका. प्रथम बँक त्यांना सहकार विभाग यांच्याकडून अधिकृत मार्गदर्शन घ्या. शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरी अशीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये लिहा. जिल्हा, तालुका, समस्या. उदाहरणार्थ, शेती मुलाच्या नावावर, कर्ज आईच्या नावावर, फार्मर ID वेगळेच नाव, KYC पूर्ण नाव यादीत नाही, पैसे आले नाहीत. तुमच्या प्रश्नांची अधिकृत माहिती मिळवून कृषी रडारवर पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि शेअर करा व अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.